ह्याला हे भिताडचं माणसं चांगलं पडलं माणसाचं काय होईल बरं. जय श्रीराम मित्रांनो, आपण काढलं सिटी बसचं तिकीट आणि निघालो आपण सेंट्रल हॉलकडे. सेंट्रल हॉल बसून 200 मीटर अंतरावर सिटी बसचं स्टॉप होतं. मग काय सोडलं त्याने तिथंच मग निघालो आपण पायी. म्हणून म्हणलं आपण चला चहा तरी घेऊन येऊ. मग काय आपण मस्तपैकी चहा घेतला आणि नंतर पोहोचलो आपण सेंट्रल हॉलवर. माझ्या लाईफमध्ये ही सिस्टीम तर मी पहिल्यांदाच बघत होतो. तर आपण मस्तपैकी केला नाश्ता खूप भारी होता. बिल तर खूपच कमी आलं होतं, फक्त 75 रुपये. त्यानंतर मोहनच्या पेपरचा टाइम झाला. मग काय मोहनला सोडलं आपण पेपरसाठी हॉलमध्ये. करून येता मोहन खूपच खुश दिसत होता. याला असं वाटतं की खूपच भारी पेपर गेला याचा. त्यानंतर गेलो आपण मेट्रो स्टेशनवरती. मोहनने बारीने लागून मस्तपैकी मेट्रोचं तिकीट काढलं. नंतर आपण मेट्रोमध्ये. मेट्रोचा नजारा तो खूपच भारी होता. त्यानंतर गेलो आपण चारमिनारला. एवढी मोठी बिल्डिंग मी पहिल्यांदाच बघत होतो माझ्या लाईफमध्ये. चारमिनार बघितल्यानंतर आपण गेलो म्युझियममध्ये मस्तपैकी आपण काढले तिकीट. म्युझियम बघून आपण आलो बाहेर. म्युझियम एवढं खास होतं मित्रांनो, तुम्ही बी अवश्य एकदा भेट द्या. नंतर हैदराबादची ट्रॅफिक बघून खूपच जाम झालं रे बाबा. नंतर गेलो आपण काचीगुडा रेल्वे स्टेशनवरती आणि तिथं ते एवढ्या मोठ्या बिल्डिंग होत्या वा. त्यानंतर बसलो आपण मस्तपैकी रेल्वेमध्ये. रेल्वेत आपल्याला मस्तपैकी सीट पण भेटली होती. रेल्वेमध्ये एक झोप तर मस्तपैकी मारली आणि ह्या भावचं आपलं चार्जरच हरपला आला. का करावं समजून गेलं. त्यानंतर गेलो आपण परभणीला गेल्यानंतर ऋषीला सोडायचं होतं बस स्टॉपला. मग काय गेलो आपण बस स्टॉपला काळं कुत्रं नव्हतं.